नमस्कार मित्रमैत्रिणींनो. कुंभ राशीसाठी 2026 हे वर्ष कसं असणार आहे हे आपण थोडक्यात पाहूया. त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. 2026 हे वर्ष कुंभ राशीसाठी साधन असेल. हे वर्ष घडतंय ते सगळं कारणासाठी अशी भावना देणारं असेल. अनेक कुंभ राशीचे लोक 2026च्या सुरुवातीला म्हणजेच सगळं ठीक आहे, काही खास नाही, पण वर्ष जसं जसं पुढे जाईल तसं तसं एक नाव, एक तारीख किंवा एक जागा तुमच्या आयुष्याला असं वळून जाईल की मागे वळून पाहिल्यावर स्वतःलाच आश्चर्य वाटेल. हा लेख शेवटपर्यंत वाचला आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर तुम्हाला कळेल की ती घटना नेमकी कशी असेल, कुठल्या स्वरूपात असेल आणि तुमच्या आयुष्यात कसं बदलून टाकेल. नंबर 1 आहे ए नावाचे लोक हळूच आयुष्यात येतील आणि सर्व समीकरण बदलून टाकेल. 2026च्या मध्ये कुंभ राशीचे लोक आयुष्याचे एक असं नाव असणार आहे. ते तुमचं नाव येईल. ते कोणत्याही गाजावाजात येणार नाही. ते नाव अचानक चर्चेत येणार आहे. अचानक चर्चेत सुद्धा येणार नाही. लगेच आयुष्यात बदलून टाकेल. सुरुवातीला तुम्ही त्या व्यक्तीकडे फारसं लक्षही देणार नाहीत, पण काही दिवसानंतर तुम्हाला जाणवेल की त्या नावाची व्यक्ती म्हणजे त्या नावाच्या संबंधित घटना वारंवार घडत आहेत. त्या व्यक्तीशी बोलल्यानंतर तुमच्या विचारांना स्पष्ट दिशासुद्धा मिळते. दडलेली क्षमता त्या व्यक्तीबरोबर बाहेर येऊ लागते. हे नाव तुमच्या पूर्वीच्या आयुष्यात पुन्हा येऊ लागते. एखाद्या जुन्या नात्याचं पुनरागमन असू शकतं किंवा पूर्णपणे नवीन ओळखसुद्धा असू शकते. यामध्ये कोणतंही दोन्हीपैकी एक काहीही असू शकतं. आणि महत्त्वाचं म्हणजे 2026 मध्ये हे नाव तुमच्या नशिबात आधीच लिहिलेलं आहे. होय मित्रांनो, लिहिलेलं असेल त्या व्यक्तीमुळे तुम्ही कुंभ राशीचे लोक मोठा निर्णय घेतील. काही लोकांच्या आयुष्यात भावनिक स्तर येईल, तर काहींसाठी हे नाव करिअरचा दरवाजा सुद्धा उघडणार आहे. तर काहींच्या आयुष्यात नवनवीन घटना घेऊन येणारा असणार आहे. हे नाव तुमच्यासाठी केवळ एक व्यक्ती नसेल, तर तो नियतीचा संदेश सुद्धा असणार आहे. नंबर 2 आता आपण पाहणार आहोत. ती एक तारीख ज्या दिवशी तुमचं आयुष्य 2 भागात विभागलं जाईल. कारण 2026 मध्ये एक अशी तारीख येईल ज्या दिवशी तुम्हाला बाहेरून काही फारसं वेगळं दिसणार नाही, पण तुम्हाला आतून सगळं बदललेलं जाणवणार आहे. या गोष्टीची जाणीव तुम्हाला लवकरच होईल. तुम्हाला त्या दिवशी एखादी व्यक्ती, एखादी माहिती कळेल जी तुमचे डोळे उघडणारी असणार आहे. त्यामुळे तुम्हाला या गोष्टीवरती विश्वास ठेवायचाच आहे. एखादा निर्णय जर तुम्हाला घ्यायचा असेल तर तो क्षण येणार आहे. एखादी गोष्ट तुमच्या हातून निघून जाईल आणि नवीन दार उघडेल. त्या दिवशी तुम्ही गोंधळात असाल, पण मन स्वस्थ असेल. पण त्या दिवशी तुमची अंतर्गत शक्ती ही जागी असणार आहे. म्हणजेच की तुमची अंतर्गत शक्ती जागी होईल आणि कुंभ राशीचे लोक त्या तारखेनंतर म्हणतील, त्या दिवशी जे घडलं ते खूपच वाईट वाटलं, पण आज कळलंय की ते माझ्यासाठी योग्यच होतं. तेव्हाच तुम्हाला त्या गोष्टीवरती विश्वास बसेल. ही तारीख तुमच्या आयुष्यातली एक ऑफरमध्ये विभागणारी असणार आहे. नंबर 3 आपण बघणार आहोत. ती जागा जिथे तुमचं कुंभ संपेल आणि नवीन कुंभ जन्माला येईल. 2026 मध्ये कुंभ राशीचा अशी एक जागा पाहिजे, म्हणजे जागा पडेल. ती जागा साधी नसेल. ती जागा भौगोलिकदृष्ट्या छोटी असू शकते या भावनिकदृष्ट्या फार मोठी असू शकते. त्या जागी तुम्हाला स्वतःशी संवाद साधायला वेळ मिळेल. मनातले प्रश्न स्पष्ट होतील. अनेक निर्णय पक्का होईल आणि काहींसाठी ती जागा नवीन नोकरीच्या ठिकाणी सुद्धा असेल. एखादं दूरचं शहर किंवा गाव असेल. एखादं शांत देवस्थान किंवा एकांताची जागा असेल. त्या ठिकाणी गेल्यावर तुम्हाला जाणवेल की मी इथून परत जाताना तोच माणूस राहणार नाही. हे तुमच्या मनात येणारच. ही जागा तुमच्या आयुष्याचं जुना अध्याय बंद करून नवा अध्याय सुरू करणार आहे आणि नवीन, अधिक मजबूती, आत्मविश्वास पूर्ण अध्याय सुरू करेल. आता नंबर 4 आहे
2026मध्ये कुंभ राशीच्या नशिबाला कलाटणी नेमकी कशी मिळेल? 2026मध्ये कुंभ राशीच्या आयुष्यात बदल एका रात्रीत होणार नाही, तर तो बदल होणार आहे हळूहळू आणि शांततेने. पण थांबताना येणाऱ्या प्रक्रियेकडून घडीला या वर्षाच्या सुरुवातीला मनात मात्र गोंधळच असणार आहे. हे करावं की नाही, ते करावं की नाही असा प्रश्न तुम्हाला वारंवार पडेल. जुने निर्णय, तुमचे जुने प्रश्न पुन्हा डोक्यावर काळ फासतील आणि जसं जसं वर्ष पुढे सरकतं तसं तसं चुकीचे लोक स्वतःहून दूर जातील. योग्य संधी, योग्य वेळ समोर येतील आणि तुम्हाला स्वतःच्या निर्णयांवर विश्वास बसू लागेल. या वर्षात कुंभ राशीला सगळ्यात मोठा फायदा म्हणजे तो आहे की स्वतःच्या विश्वासामुळे. जेव्हा तुम्ही स्वतःवरच विश्वास ठेवला आहे, कारण तेव्हाच तुमचं नशीब तुमच्या बाजूने वळायला सुरुवात करेल. त्यामुळे तुम्हाला स्वतःवरच विश्वास ठेवायचा आहे आणि त्या विश्वासानेच तुम्हाला सर्व गोष्टी करायच्या आहेत. 2026 हे वर्ष तुम्हाला शिकवेल की नशीब बदलण्यासाठी बाहेर काही बदलण्यापेक्षा आधी आत बदल होणे खूप गरजेचे आहेत, खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे तुम्हाला आतमध्ये आपल्या आत्म्यामध्ये तुम्हाला बदल करायचे आहेत. नंबर 5 आहे कुंभ राशीसाठी 2026 मधील एक गुप्त पण महत्त्वाचा संदेश आहे. 2026 कुंभ राशीसाठी नियतीकडून एक शांत असा स्पष्ट संकेत येईल. हा संदेश तुमच्या मोठ्या शब्दात नसेल, तर छोट्या घटनातून, सूचक प्रसंगातून मिळणार आहे. हा संदेश असा असेल की निघून जात आहे त्याला अडवू नका. जे पुन्हा पुन्हा समोर येत आहे त्याकडे दुर्लक्ष करू नका आणि ते तुम्हाला सतत खेचत आहे त्याला हकलण्यात घेऊ नका. 2026मध्ये कुंभ राशीने सर्वात मोठी चूक टाळायची असेल तर ती म्हणजे स्वतःच्या अंतःकरणाच्या आवाजाकडे दुर्लक्ष करणे. स्वतःच्या अंतःकरणाच्या आवाजाकडे तुम्हाला बिलकुलसुद्धा दुर्लक्ष करायचं नाही आहे. हे वर्ष तुम्हाला एक गोष्ट नक्कीच शिकवणार आहे. तुमचं नशीब बाहेर नाही, तर ते तुमच्या निर्णयामध्ये लपलेलं आहे. छोटासा शेवटचा संकेत. 2026 संपताना अनेक कुंभ राशीचे लोक शांतपणे स्वतःचे मला जे हवं आहे ते स्वतःच्या मनाला, मला जे हवं आहे ते मिळालं नाही, जे मिळालं ते माझ्यासाठी योग्य होतं आणि 2026 कुंभ राशीचं खरा ठरणार आहे टर्निंग पॉईंट. कारण हे वर्ष तुम्हाला स्वतःला मदत करायला शिकवेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 2026 तुम्हाला शिकवेल की नशीब बदलत नाही, पण आपण तयार होतो आणि तेव्हाच नशीब आपोआप बदलतं. म्हणून 2026मध्ये जर खरं एखादं नाव वारंवार समोर येत असेल, तर एखादी तारीख मनात खोलवर कोरली जात असेल किंवा एखादी जागा तुम्हाला वेगळीच ओढ देत असेल, तर समजून जा की तिथे तुमच्याशी बोलत आहे ते कुंभ राशीचा माणूस आहे. त्या आवाजाकडे दुर्लक्ष करत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.